नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त आणि मजेत असाल. सर्वांना एक जबरदस्त असा नमस्कार आणि आपल्या राम डेली ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं. तर आज मी एक ट्रॅव्हल ब्लॉग बनवत आहे की वर्किंगला जात असताना इथे मी थांबलो आहे रस्त्यावर आणि एवढा जबरदस्त नजारा आहे. म्हटलं चला काहीतरी आपण तुम्हाला दाखवूया. तर एक झलक मी दाखवतोय की ॲक्च्युअली इथून कशा पद्धतीने नजारा दिसतोय ते. ठीक आहे, चलो. तर मित्रांनो, कसं आहे की हे एक रायगडचा एक रामराज विभाग आहे आणि मी रोहाला जात आहे आणि रोहाला जाता जाता इथून एक असा व्ह्यू दिसतोय की खूप सुंदर दिसतोय. ॲक्च्युली मी नेहमी सांगतोय की म्हणजे जे आपलं डोळ्याने आपण अनुभवू शकतो ना आणि जे ते बघू शकतो तेवढं मोबाईलमध्ये तर कॅच नाही होत आहे, पण तरीसुद्धा जेवढं पॉसिबल होईल ना तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो 100%. ठीक आहे. तर ही शेती आहे आणि शेती लावायचं आता सीझन आहे. सगळे लोक शेतावर आहेत आणि मस्त एकदम असं सीझन हे चालू आहे शेती लावायचं. आणि हे कंटिन्यू आता एक साधारण एक 8-15 दिवस तर सगळं उरकून जाईल हे सगळ्या गोष्टी आणि नंतर मग पुढचं सीझन चालू होईल. तर हा एक व्ह्यू आहे आणि अजून पुढे काही याच्यामध्ये ॲडिशनल मी करणार आहे. ठीक आहे. तर पुढे आपण भेटूया कंटिन्यू. ॲक्च्युली गाडीवर तर पॉसिबल नाही होत आहे कारण सिंगल पर्सन व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही होत आहे, पण तरी पण थोडंसं ट्राय रनिंग प्रवासामध्ये करतो आहे. गाडी आलेले आहेत इथे आणि थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं आहे. शूट करायला ना जमत नाही बघा. ट्रॅफिक होतं कधी कधी, तसं तेव्हा कोणीच रस्त्याला नसतं. फ्रीमध्ये आणि आज मी खूप एन्जॉय केलं. म्हणजे ट्रॅव्हलमध्ये एवढं पाऊस पडून गेला आणि पाऊस उघडला खूप जबरदस्त. असं आहे ना, आता सुसाट रस्ता असला ना तर काय वाटत नाही. थोडंसं हे पाहिजे. आणि काय आहे की रस्ता कुठे कुठे खराब आहे, पण हा अलिबाग ते रोहा रस्ता आहे ना एकदम टॉपमध्ये आहे. चलो एक कॉल. ॲक्च्युली पाऊस आलेला आणि मी एकदम जबरदस्त एन्जॉय करत चाललेलं, पण पाऊस आला आहे. शक्यतो तिकडून गेला तर मला पाऊस मिळणार नाही आणि मस्त ट्रॅव्हल होईल. आणि पाऊस भेटला तर मला भिजायला लागेल थोडंफार. आणि मला वाटतं थोडासा पुढे आला आहे पाऊस आहे ना, थोडासा पुढे दिसतोय आणि पावसामध्ये मजा येते, पण भिजायला आता कामावर चाललो आहे ना, काम करताना भिजू शकत नाही. ठीक आहे. तर पुढे आता एक उतरण आहे ती दाखवेन. आता आपला जो चॅनल आहे ना तो छोटा चॅनल आहे अजून. ठीक आहे. तर तुम्ही काय करा, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. म्हणजे काय होईल की चॅनल मोठा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आहे ना फिरतच असो. आपलं फील्डवर काम आहे. एन्जॉय केलं तर केलं, नाही तर नाही केलं तरी काय असा काय विषय नाही आहे. सुट्टी मारायची म्हटली का सुट्टी असं आहे. तर ते मी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दाखवू शकतो आणि तुम्ही बघू शकता. खतरनाक बैल आले होते, जमते मी निघालो आहे. डेंजर खरंच. तर काय माहिती आहे का, बऱ्याचशा गोष्टी मी ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये दाखवत असतो. तर जेव्हा तुम्ही बेल आयकॉन वगैरे प्रेस कराल ना त्यावेळेस काय आहे की तुम्हाला पहिलं माझं नोटिफिकेशन येणार. ठीक आहे. इथे आहे ना इथं एक उतरण लागते. ॲक्च्युली एकदम खतरनाक उतरण आहे. ॲक्च्युली मला व्हिडिओ पण काढायला जमत नाही आहे. गाडी चालूच आहे आपली तशी आणि एका हाताने हे केलेलं आहे मी. खतरनाक.
आणि वातावरण एवढं म्हणजे क्लायमेट जे आहे हे एवढं जबरदस्त आहे की बघण्यासारखं. म्हणजे सॅटर्डे संडेला जसं फील घेताना ना लोक फिरायला जातात तेव्हा तसं तुम्ही फील घेऊ शकता. फक्त ते आपल्याला फिरायला गेल्यानंतर सॅटर्डे संडेला जातो ना, मध्ये सॅटर्डे संडेचंच वातावरण, पण सगळे दिवसांचं सारखं वातावरण असतं. फक्त आपण सॅटर्डे संडेला निघतो. तसं माझं नाही, माझं कंटिन्युअसली माझं चालू असतं वर्किंग. आणि ह्या वर्किंगमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी अनुभवतो. कारण मला कसं आहे की ट्रॅव्हलला इथून म्हणजे 50 किलोमीटर 100 किलोमीटर पण मी दिवसामध्ये प्रवास करतो. जास्त 100 किलोमीटर म्हणजे कॉमन आहे माझ्यासाठी डेलीला तरी. तर काय आहे की खूप एन्जॉय होतो त्याच्यामध्ये आणि एन्जॉय करून काम केलं जातं की इथे. माझं काम काय आहे ते मी नंतर सांगेन तुम्हाला, पण सध्याच्या पोझिशनला मी जे काही तुम्हाला दाखवतो आहे त्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. आता गाडी आलेली आहे पुढून, त्याच्यामुळे थोडंसं मला क्रिटिकल जाईल ते, आणि ठेवतो. बाकी काय पुढे कंटिन्यू करूया, ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता एवढं काही सांगून जातो ना की तुम्ही बिलीवसुद्धा करू शकत नाही. आणि जर तुम्ही तसं केलं असेल तर तुम्ही बिलीव करू शकता. म्हणजे कसं, तर या ठिकाणी एक महाराष्ट्र शासनाची आपली शासकीय आदिवासी आश्रमशाळा सानेगाव आहे, तालुका रोहा आणि जिल्हा रायगड. आणि हा जो स्टॉप आहे ना, हा स्टॉप आम्हाला जर घरी जायचं असेल, तिकडे एक आहे आणि हा एक आहे. आम्हाला जर घरी जायचं असेल तर या स्टॉपवर गाडीची आम्ही आहे ना वाट बघायचो. ह्या शाळेमध्ये जवळजवळ मी 8वीपासून आलो. याच्या आधी मी दुसऱ्या ठिकाणी होतो आश्रमशाळेमध्ये. आणि ह्या शाळेमध्ये 8, 9, 10, 11 आणि 12 मला वाटतं 4 वर्षे मी इथे ह्या शाळेमध्ये राहिलो. कारण मी 9thला असताना आजारी पडलो होतो आणि मला ते वर्षे एक्झाम देता नाही आले आणि परत मी 9वीला बसलो. तर त्याच्यामुळे माझं एक इथे एक्स्ट्रा वर्ष गेलं. आणि इथे सगळं बोर्डिंग स्कूल असते, म्हणजे सगळं राहणं खाणं बिणं सगळ्या गोष्टी इथे आहेत. त्याच्यामुळे इथे घरी जायचं म्हटल्यानंतर आहे ना, एवढी म्हणजे ती खुशी वेगळीच असते, एवढी वेगळी असते की तुम्ही बिलीवसुद्धा नाही करू शकत की बापरे, म्हणजे कुठून तुम्हाला सोडलं आहे आणि तुम्ही चाललात तुमच्या घरी. एकदम भयानक, खतरनाक एकदम. काय सांगायचं त्या आठवणी, एकदम खतरनाक. चला, एक ही छोटीशी आठवण, छोटीशी नाही म्हणता येणार, ही खूप मोठी आठवण आहे आणि ही जगे मरेपर्यंत आपल्यासोबत असणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण हे विसरू शकत नाही. आपण ज्या ठिकाणी वाढलो आहे ना ते नाही विसरू शकत आपण कधीच, ठीक आहे. अशा काही गोष्टी आहेत. एक दिवस शाळेवरच जाईन आणि सगळं शाळेचाच ब्लॉग मी करणार आहे, ठीक आहे. तर इथपर्यंत ओके. नेक्स्ट अजून आपण बघूया पुढे काय 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 काय, ठीक आहे.